बायको हे घे आधी पाणी घे 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 दमली असशील ना तू पाणी मी स्वतः तुझ्यासाठी चहा आणि टोस्ट केले वेट टोस्ट मी नाही केले चहा मी केले खाऊन घे 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 बरं थँक्यू मला कळतंय स्वीटू तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय पण हाच त्रास तुला आणि मोहितला अजून जवळ आणेल एकदा तू तुझ्या संसारात रुळलीस की मला विसरशील आय एम ऑन द राईट ट्रॅक अजून एखादा घाव आणि तू माझ्यापासून कायमशी तुटशील काका कसे आहात तुम्ही? बरं आहे. बसा 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 प्लीज प्लीज बसा. काय म्हणताय? जरा सुट्टी हवी होती. हो कशाला? बायको आजारी आहे, गावी जायचं होतं. थोडी पैशाची पण चणचण आहे. हो काही हरकत नाही तुम्हाला सगळे आत्ता आहेत थोडे ठीक आहे. हे ठेवा अजून पैसे लागले तर अजून सांगा आणि 4 दिवस सुट्टी घ्या. नको नको साहेब मालविका मॅडमना कळलं तर रागावतील. नाही 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 रागवणार तुम्ही ठेवा तुम्ही. नको नको एक काम करा मी असं काहीतरी करतो ज्याने मालविका मॅडमना कळलं तरी त्या काही बोलणार नाही तुम्हाला सुट्टी मिळेल ठीक आहे. पण मी सांगेन ते एक गोष्ट कराल इकडे. काय हे काय केलंय तुम्ही? सॉरी सॉरी सर. जरा काम धड करत जा ना बघून जात जा ना सरळ जाताना. काय झालं? हा हे बघ काय केलंय हे बघ जॅकेटची वाट लावली माझ्या कोण भरून देणार आहे? सॉरी सॉरी सर. सॉरी काय सॉरी नुसतं सॉरीनी काय होत नाही. सॉरी काय सॉरी हा तुम्हाला कळतं का? अरे तू काय करतोयस? डोकं फिरलाय का तुझं? हात उगारतोयस तू त्यांच्यावर? तर मोठ्यांचा मान राखायचं पण भान राहिलं नाहीये का तुला? कुठल्या नशेत कुठल्या आहेस तू? खानविलकर असण्याच्या की या बंगल्याचा मालक असण्याच्या? अरे असं भान विसरून कसं चालेल हो? हे बघितलंस का? हे बघ नीट बघ एवढं महागातलं जॅकेट हे भरून कोण देणार आहे? परवडणार आहे याला? बस बस झालं बस. एवढा पैशाचा माज करू नकोस रे. एवढं काय एवढीशी माती लागली ना त्याला? दे माझ्याकडे दे मी धुवून देते किंवा लॉन्ड्रीत दे. मी याला पगार देतो मी या घराचा मालक आहे आणि मी वाटेल तसं वाटेल त्याला बोलू शकतो कळलं का? तू मला सांगू नकोस मी कोणाशी कसं बोलायचंय. ओम एक शब्द बोलू नकोस आता. एक मिनिट का तुला हे नोकर माझ्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटतात का आता? तू त्यांच्यासमोर माझा अपमान का करतेय? ते चुकले तरी तू मला बोल. माफ करा मालक. माफ काय माफ करा? दादा त्याच्याकडे लक्ष देऊ नका चित्त ठिकाणावर नाहीये. काय तुम्ही 2-3 दिवस सुट्टी घ्या आपण बोलू नंतर. या तुम्ही या. काय सुट्टी जा चल निघ. काय चाललंय ओम? कसं बोलतोयस तू? मी ओम खानविलकर आहे मला असलं काही बोलायचं नाही कळलं का? ओम ओम शांत हो. ही शकू मावशींची बोलायची पद्धत नाहीये. मला मान्य आहे मला माहितीये तू चिडलायस पण इतर कोणाचा तरी राग त्यांच्यावर काढू नकोस. हा एक मिनिट मी माझ्या आईशी बोलतोय. मी माझ्या आईशी हवं ते बोलीन. तुझा काय संबंध आहे? माझ्या मावशींशी पण बोलतोयस तू. त्यांच्याशी उद्धटपणे नाही बोलायचं. मी बाकी सगळं सहन करेन ओम पण मी त्यांच्याशी असं बोललेलं नाही सहन करणार. त्यांची माफी माग. एक मिनिट हे माझं घर आहे तू इथे राहतीस. मला जे वाटेल ते मी बोलीन मला वाटेल ते मी करीन.
तुला सहन होत नसेल तर तू बॅग पॅक कर, नवऱ्याला घे आणि इथनं निघ. अरे काय बडबडतोयस तू? आई खरं तेच बोलतोय मी. त्यांना जी काही आपण मदत करायची होती ना ती सगळी मदत करून झालीये. इथे आता राहूनही झालंय भरपूर दिवस. आता इट्स अबाउट टाइम की यू गाइज जस्ट पॅक युअर बॅग्स अँड लीव्ह. तू आणि तुझा नवरा मला माझ्या डोळ्यांसमोर नकोय. ती जाणार नाही. मावशी तुम्ही राग नका मानून घेऊ, पण मी आता नाही थांबणार इकडे. चला मोहित. कुठे? चला. सर तुझी हिंमत कशी झाली तिला तिथे सोडून जायची एकटीला? सर मी सोडून नव्हतो गेलो सर. मी तिथेच होतो जवळ, थोडासा लांब. कुठे? मला दिसला नाहीस तू. कुठे होता आज? मी आलो नसतो तिथे तर काय झालं असतं माहितीये तुला? तुला थोडी तरी कल्पना आहे का? हे सगळं चाललंय ना, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. ओके, स्वीटूनी माझ्यापासून लांब जावं, तिने माझा तिरस्कार करावा म्हणून मी वागतोय असं. सर ऍक्च्युली काय झालं, मी मला एक्सप्लेन करू नकोस. तुझं असं वागणार असशील तर मला विचार करावा लागेल की तू स्वीटू बरोबर राहण्याच्या लायक आहेस का नाही. तुझं तिला प्रोटेक्ट करणार नसशील, अशा सिच्युएशन मधून पळून जाणार असशील तर तुला तिच्याबरोबर राहण्याचा काही हक्क नाहीये. प्लीज असं बोलू नका सर. सर मला माफ करा सर. उठ सर. झाली चूक झाली माझ्याकडनं. मला खरंच नाही कळलं काय करावं त्या सिच्युएशन मध्ये. मला नाही सुचलं. नाही सुचलं? तुला नाही सुचलं काय करावं त्या सिच्युएशन मध्ये? तुझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे मोहित, त्या व्यक्तीला तू प्रॉब्लेम मध्ये असताना असा सोडून जाऊ शकतोस? पळून गेलो? काय बोलताय सर तुम्ही? पळून का जाईन मी? मलाही कळतं, मलाही काळजी आहे तिची, बायको आहे ती माझी. आणि त्याच काळजीपोटी मी कोणाची तरी मदत मागायला म्हणून गेलो होतो सर. कारण ते गुंड होते, मवाली होते, त्यांनी काही केलं असतं तर मला एकट्याला तर नाही ना सावरता येणार सगळं, म्हणून मी मदत मागायला गेलो होतो. बरं माझ्याकडे बॅगा होत्या, स्वीटूचं सगळं सामान होतं. की अशा परिस्थितीत सुद्धा मी तिकडनं धावत पळत आलो, बघतो तर काय स्वीटू तुमच्या बरोबर गाडीवर बसून मस्त निघून गेली होती. मस्त मस्त निघून गेली होती माझ्याबरोबर. तोंड सांभाळून बोल मोहित. काय सिच्युएशन होती तिथे, काय चाललं होतं, त्यात तिला मी घरी घेऊन गेलो. अशा अवस्थेत तुला अपेक्षित आहे का मी तिला तिथे सोडून जायला हवं होतं? तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलंच. पण मलाही एक प्रश्न पडलाय सर, मला त्याचं उत्तर द्या. काय? तुम्ही असे अचानक कसे काय तिथे पोहोचलात? माझी बायको संकटात असताना तुम्ही कसे काय तिथे पोहोचलात तिला संकटातून वाचवायला? याला ना प्रेम म्हणतात मोहित, प्रेम. आय डोंट नो इफ यू नो अबाउट इट, बट ज्या व्यक्तीला, ज्या जवळच्या व्यक्तीला आपण असं रात्री अपरात्री घरातून हाकलून देतो, ती व्यक्ती आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतीये का नाही हे बघणं आपलं कर्तव्य असतं. ओके, एनिवे, हे सगळं जे चाललंय ना मोहित, ते तुझ्यासाठी चाललंय. प्लीज ही गोष्ट डोक्यात ठेव नीट. सॉरी सर, मी तुम्हाला म्हटलं मला खरंच काल काही सुचलं नाही. मी यापुढे माझ्या बायकोला सांभाळायचा, तिची काळजी घ्यायचा प्रयत्न करेन सर. मला माफ करा सर. माझी माफी मागून काही होणार नाही. तू तुझी माफी माग. जा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं ती तिची माफी मागतो. आता काय झाली चूक झाली. बायको या मोहितने ना स्वीटूला माझ्यापासून तोडणं फार अवघड करून टाकलंय. आता काय करायचं?
ओम असा का वागतोय, असा का भरकटला तो? त्याला सांभाळ. त्याच्या मनात जो काही राग असेल ना, जो काही, तो शांत कर. त्याला पुन्हा योग्य मार्गावर येऊ दे आई. मला शकू मावशींना आनंदी बघायचंय, मला ओमला आनंदी बघायचंय. देवी आईचा उदो उदो. मोहितराव, तुम्ही इथे काय करताय? आईच्या दर्शनाला आणि आई समान असलेल्या सासूबाईंसाठी माझ्या लाडक्या बायकोला काही मदत लागली तर मी असायला हवं ना इथे, म्हणून आलो. मॅम, काही सामान आणायचं काय बाहेर ना? नाही नाही, आम्ही पूजेचं सामान घेऊन आलोय. मी आलो. बायकोला काही हवंय का बघतो. तर मी विचारतो तिला. बायको सॉरी ऐक, काल मी तसाच तिथून निघून गेलो तुला मदतीला. माझी तुमच्याकडनं काहीही अपेक्षा नाहीये, त्यामुळे तुम्ही माफी मागायची गरज नाहीये. नाही, गरज कशी नाही आहे ना, गरज आहे. नवरा म्हणून माझंही काहीतरी कर्तव्य असायला हवं. खर तर काल तिथे तुला वाचवायला मी मध्ये पडायला हवं होतं, पण माझा ना एक छोटा प्रॉब्लेम आहे. काय होतं ना, असं मारामारी वगैरे सुरू झाली ना की मला काही सुचत नाही, माझे हातपाय गळून पडतात. म्हणून मी पोलिसांना बोलवायला गेलो आणि मी येईपर्यंत ओम सर तिथे तुला वाचवायला मध्ये आले. मोहित, ओम तिथे येईल असं मला वाटलंही नव्हतं, आणि तो तिथे काय आला, कसा आला हेही मला आठवत नाहीये, पण तो गरजेला धावून आला. नाही, पण मला माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे ना. आणि तू जसं बायको म्हणून तुझं कर्तव्य पार पाडतेस. आज तू इथे आली, देवळात देवीकडे पूजा केलीस, माझ्यासाठी प्रार्थना केली असेलच ना, काहीतरी मागितलं असेलच ना माझ्यासाठी. तसं मीही करायला हवं ना. हे बघ, मला असं वाटतं की ओम सरांना विसरून तू माझ्या प्रेमात पडावंस, यासाठी माझ्या जमेल तेवढा बदल करायला मी तयार आहे. मी माझ्यात सुधारणा करेन, शपथ. बघ, सत्य. खरंच? हो. ओम, काय झालं? ओ नो, माझी सँडल तुटली आहे. गॉड, आता मी काय करू? इट्स ओके. गेट इट ऑफ. इथे खूप लोक आहेत जी हील दुरुस्त करून देतील. डोंट वरी. रमेश, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. विजू, कम ही जी चप्पल आहे ना, तुटली आहे. सो शी वॉज डान्सिंग आणि बिचारी ती जरा दुरुस्त करून दे मला. तिचा सँडल तुटला आहे, तो रिपेअर करून दे. बघ, से हाय टू हर. शी इज माय फ्रेंड आणि ही आपली गेस्ट आहे आजची. ओके, घे फास्ट. चप्पलला हात लावायचा नाही लावायचं. कम ऑन मोहित, काय झालं? सर प्लीज, ती माझी बायको आहे. तिला असली कामं सांगू नका, कारण तिचा अपमान झालेला मला चालणार नाही. जी काही कामं सांगायची ना ती मला सांगा, मी करतो. ओके, टेक इट. ती चप्पल तू दुरुस्त कर. ती करेल, तू करेल, आय डोंट केअर. ती चप्पल दुरुस्त झाली पाहिजे. दॅट्स इट. येस सर. मोहित, खरंच इतके बदललेत? मोहित द्या, मी करते. मी करतो. नाही मोहित, तुम्ही कशाला उगाच दुसऱ्याच्या चपलेला हात लावताय? द्या, मी करते. तू तरी का पुन्हा दुसऱ्याच्या चपलेला हात लावायचा?
मला नाही आवडणार आहे. मी करतो तुझा. हे बघ, हे झालंच. सर, मॅम तुमची चांगली. Do you want help? No way. Yeah? No, really? अवनी, चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. चल. चल, ये. तुम्ही मला इकडे का घेऊन आलाय? देवाला मानतेस ना? घे, या देवाची शपथ घे की तू यापुढे ओमच्या मागे पुढे करणार नाहीस. त्याच्या आरेला कार्य करशील, त्याला जिथल्या तिथे उत्तर देशील. काय पद्धत झाली त्याची वागायची? मला कसं करत होतीस, हे पूस ते पूस, उभा राहा, तसंच त्याच्याशी पण वागशील. ते काय नाही. घे, शपथ घे की यापुढे तू ओमचं तोंड देखील पाहणार नाहीस. काय झालं? मोहित, तुम्ही थोडं जास्त. मला माहितीये मला, मी थोडा ओव्हर रिॲक्ट करतोय, पण काय करू, मला तुझी काळजी वाटते. तुझ्या काळजीपोटीच मी हे सगळं बोलतोय, हे सगळं करायला लावतोय तुला. कसा वागला तो तुझ्याशी? कसा वागला? ही पद्धत झाली त्याची तुझ्याशी वागायची? काय वाटेल ते बोलतोय, वाटेल तसा तुझ्याकडनं कामं करून घेतोय आणि तूही करत बसतेस. नाही, मान्य एखाद्याचं प्रेम असतं, पण त्या प्रेमाचा एवढा गैरफायदा घेऊ नये कधी कोणी. मला माहितीये तुझं अजूनही त्याच्यावर खूप प्रेम आहे. कर ना प्रेम, कर, पण जरा भान ठेव. त्या प्रेमात स्वतःचा विसर पडू देऊ नको. स्वतःचा सुद्धा एक अस्तित्व आहे याचा विचार कर. स्वतःचा स्वाभिमान जप. का तुझं प्रेम इतकं दुबळ आहे की त्यांनी वाटेल तसं वागत राहावं आणि तू काळजी करत राहावी सतत त्याची? मोहित, माझं प्रेम दुबळ आहे म्हणून मी काळजी नाही करत आहे त्याची. त्याने माझ्या दादांचा जीव वाचवलाय आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्या मनात एक आदर निर्माण केलाय जो मी नाही पुसू शकत. त्यामुळे तो कसाही वागला तरी त्याची काळजी घेत राहील आणि मी ही शपथ नाही घेऊ शकत. बसा, पाणी. आई ग, अरे देवा. अहो काय आहे त्याचं, काय माहितीये, मोहितचे पप्पा गेलेत गावी. अहो मी एकटी बाई, भीती वाटते हो. हा, घ्या ना पाणी. नाही, नको ताई, मुलीच्या सासरचं पाणी पण पित नाही. काय? हे काय तुमच्या मुलीचं सासर आहे? अहो काय बोलताय? फसवून माझ्या मुलाशी लग्न लावलं तुम्ही तुमच्या मुलीचं, आणि आता काय घरावर हक्क सांगायला आलात की काय? हो, असं काय बोलताय तुम्ही? मोहित स्वतःहून आला होता पुढे लग्नासाठी. अहो तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुमचा मुलगा तर ऐन लग्नात गायब झाला होता. आई, असं नका ना बोल. बघा, त्यावेळेला जे घडलं ना त्याला परिस्थिती जबाबदार होती. पण तुम्ही सगळं विसरून जा ना. झालं गेलं ते सगळं विसरून जा. तुम्ही मोठ्या आहात, मोठ्या मनाने आम्हा सगळ्यांना क्षमा करा. काही त्या दोघांना परत घरात घ्या. काय? नाही, असं कसं घरात घेणार? नाही म्हणजे चार चौघात काय सांगू मी? आमची सून अशीच आली हात हलवत रिकाम्या हाताने. अहो मुली लक्ष्मीच्या रूपाने सासरी येतात. अहो मोहित माझा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या लेकाच्या लग्नात मला मिरवायचं होतं कितीतरी. वाटलं होतं येणारी सून काहीतरी घेऊन येईल. नाही, आम्ही आपलं पदरी पडलं आणि पवित्र झालं असंच म्हणत बसायचंय का? नाही ताई, तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगा ना. फोन घे, फोन घे. हो, नाही, आम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं पूर्ण करू आम्ही. हा, तू घे फोन. अगं नाही, असू दे ना. मी बोलते, तू फोन घे. हॅलो, अहो मोहितरावांच्या घरी आलोय, जरा उशीर होईल मला.
सांगा तुमच्या अपेक्षा. नाही म्हणजे स्वीटू माझी मुलगीच आहे म्हणा, आणि स्वीटूशी तुमचं नातं म्हणजे खानविलकर घराण्याशी तुमचं नातं आहे. नलू काय मी काय एकच आहोत. तुम्ही सांगा काय हवंय ते. आता तुम्ही एवढा आपुलकीने विचारताय म्हणून सांगते. फार काय अपेक्षा नाहीत आमच्या. आपल्या आजूबाजूच्या मुलांना जेवढं मिळतंय तेवढं आम्हाला मिळालं तरी बास झालं. म्हणजे असं किरकोळ वस्तू घरातल्या, म्हणजे असा मोठा स्मार्ट टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, हे झालं घरातलं. बाकी सोनं नाणं आपण देतोच ना मुलीला, त्यातून पहिला दिवाळ सण, त्यामुळे लक्ष्मीहार, चपलाहार, बांगड्या, पाटल्या, आणि बाकीचं तुम्ही समजून कराल. आणि लग्नात मुलीला रुखवतात काय काय देतात. रुखवताची काळजी करू नका, रुखवत आम्ही करूच. आणि हे बघा ठरलं मग, उद्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमची लक्ष्मी तुमच्या घरात येईल. काय झालं मावशी? काही नाही ग. अगं माझी स्वीटू सासरी जाते ह्याचा आनंद आहेच मला, पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की उद्यापासून माझ्याबरोबर किचन मध्ये लुडबुड करणार, मला वेळेवर औषध देणार, माझ्या घराची काळजी घेणार, माझी स्वीटू माझ्या बरोबर नाहीये. मावशी असं काय म्हणताय? इथे जवळच चालली, तुम्ही हाक मारा, मी लगेच येईन. स्वीटू अशा पद्धतीने घरातून जाईल असं वाटलं नव्हतं. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं ना. लेकीला सासरी पाठवणं आईसाठी किती जड असतं ना. सावर स्वतःला. अगं मुली सासरी गेल्या पण राहतात त्या आपल्याच मुलीना, आपलंच बाळ आहे ना ते. आणि स्वीटू तर तुझी मुलगी आहे शकू. अगं एक फोन करणं तिला, लगेच येईल ती पळत. माझी लक्ष्मी माझ्या घरातून चालली ग. शकू काय बोलतेस? तुझ्या या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असू दे बाई. पण आज लक्ष्मी पूजन आहे. मी आजच माझ्या घरातली लक्ष्मी मला सोडून चालली. शकू तू आधी रडणं थांबव. सणासुदीच्या दिवशी डोळ्यात पाणी नको. सगळं चांगल्यासाठीच होतं शकूताई. शेवटी आई वडिलांसाठी मुलांचं सुख हेच महत्वाचं असतं. स्वीटूच्या सासूबाईने दोघांना घरी बोलवलंय, त्यांचं नातं मान्य केलं, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे आम्हाला तरी वाटतं की तिने सासरी गेलेलंच बरं. तुम्ही आमच्या स्वीटूसाठी खूप काही केलं. स्वीटू आमचीच काही, तुमची लेक म्हणा ना. आणि आता तुमच्या घरात तरी ती किती दिवस राहणार? शकूताई, तुम्ही असं भरल्या डोळ्याने निरोप दिलात ना, तरी घरातून निघणार तरी कशी? नाही बस मित्र, तुमचं घर छान आहे, म्हणजे अगदी प्रशस्त आहे. हो नाही असणारच ना. कसं आहे, फ्लॅट म्हटलं की ते टिपटॉपच असतात. चाळीतला खुराडा नाहीये ना. आणि आता आमच्या फ्लॅट मध्ये पॉश पॉश वस्तू सुद्धा येणार आहेत. आई जरा चहा पाण्याचं बघ सगळ्यांच्या. हो नाही खरंच नको.
मी निघतो आता. स्वीटू बाळ, निघू ना आता? हो चालेल चालेल, निघा निघा. हा नाही म्हणजे तुम्हाला खूप कामं असतात ना, त्या चपात्या बनवायच्या, शेव चिवडा वगैरे. आणि कसं असतं माहितीये का, नाही म्हणजे असं म्हणतात, म्हणजे मुलीच्या माहेरच्यांशी जेवढ्याच तेवढे संबंध असलेले चांगले असतात. म्हणजे कसं नात्यातला गोडवा टिकून राहतो. कसं आहे, हल्लीच्या मुलींना सवयच असते हो, सारखं माहेरी फोन करायचा, इकडचं तिकडे सांगायचं, सासरच्या तक्रारी सांगायच्या. अशाने ना संसाराची पार वाट लागते. मी तेवढी काळजी घ्या म्हणजे झालं. हो नाही नाही ताई, तुमची स्वीटू तशी नाहीये हो. बरं, निघतो. अच्छा आई, ए वेडाबाई, काय सोन्या, आता हेच तुझं घर. ताई, आमच्या मुलीला सांभाळून घ्या. ताई, काही चुकलं तर खरं क्षमा करा. स्वीटू पण आता तुमच्या मुलीसारखीच आहे. हो हो, नाही पण माझी लेक ही एवढी नसती. अहो काळजी करू नका, तिला छान मी आता बारीक करणार आहे. जे तुम्हाला जमलं नाही ना, ते मी करून दाखवणार आहे. नाही म्हणजे हो, मी काळजीपोटी बोलते हो. येतो. अहो हो, या हा, या. अच्छा, आई, काय ग, नका ना जाऊ असं मला सोडून एकटीला. थोडं थांबा ना. ए वेडाबाई, असं काय करतेस? तुझं सासर आहे नाही, आम्ही कसं थांबणार नाही ना? बरं वाटत अजून का जात नाहीये? अगं सोन्या, स्वीटूला सांभाळ. मॅम, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या लेकीचा खूप छान सांभाळ करेन. येतो. आई, असं नको करूच बाळा. येतो, नीट राहा. काय गेली का मंडळी? काय दिसत नाही, काय चालले? अच्छा, काय गाऊनी नाही, दिवाळ सणाला सुद्धा तुझ्या माहेरची माणसं रिकाम्या हाताने चाली. काय तुमच्यात काय जावायचं मानपान करायची पद्धत नाहीच आहे का? लग्नात काही देणं घेणं झालं नाहीच, पण किमान दिवाळ सणाला तरी जावायचं मानपान करावा. तुझ्या आईला सांग, मोहित साठी किमान 2 तोळ्याची तरी चेन करा. आणि हे आवरून ठेवा आणि फेकून देऊ नका. कामाला लागा. कौतुक करते. तू तुझ्या असण्याने माझं आयुष्य उजळून टाकलंस स्वीटू. पण काय करू, माझ्यामुळेच तुला या घरातून आज निघून जावं लागलं. तुझा अपमान केला, तुझ्या प्रेमावर संशय घेतला, मलाही खूप त्रास झाला. खूप त्रास झाला. मी त्यासाठी स्वतःला कधी माफ करू शकत नाही. पण माझा नाईलाज होता स्वीटू. आय एम रिअली व्हेरी सॉरी.
हा रे तू. येतो ग. घ्या घ्या. मोहितराव येऊ. अरे सासूबाई या या या. ये ना, ये. दादा या. ये काकी. कसे आहात? अरे तू भेटलीस आता आम्ही मस्त. अरे या ना बस बस. या आई या. काकी या. काका बसा. चिन्या कसा आहेस रे? बसा दादा बसा. हा बसा. मोहित, काय? अरे हो पाया पडते. ये नाही ये. अरे दादा अरे हो. दिवाळीच्या हो, शुभेच्छा. हो. पाया पडतो. काका दिवाळीच्या शुभेच्छा. असू काकी आई लांब असू दे, असू दे. दिवाळीच्या शुभेच्छा. असू दे. गरम होत आहे ना खूप. छोटू पंखा वाढव ना. हा. मोहितराव, तुमच्याकडे एसी नाही? अरे तुम्ही आमच्या घरी आल्यावर एसी नाही का असं विचारत असता. नाही एसी घेणारच होतो आम्ही, पण कसं आहे ना, आमच्या आजूबाजूला जेवढी लग्न झालेली मुलं आहेत ना त्यांच्या घरात एसी आहे. त्यांना सासर चांगलं मिळालं ना. पहिल्या दिवाळ सणामध्ये टीव्ही, एसी, फ्रीज सगळं सगळं दिलं. एकेकाचं नशीब असतं म्हणा. तर नाहीये आमच्या मोहितचं तेवढं नशीब. काही आम्हाला रुखवतात काही मांडता आलं नाही ना लग्नात, म्हणून आम्ही भेटवस्तू आणली. आणि पहिला दिवाळ सण आहे ना. अय्या खरंच? बरं पाहतेच. हा काय हे? नाही हे बघा. नाही, बाहेर तर काहीच नाहीये. हे बघा. काय हे? हे बघा. हे काय हे? ही भांडी? नाही तुम्ही म्हणजे ना या लग्नाचा अगदी भातुकलीचा खेळ मांडलाय. हे एवढं तेवढं द्यायचं आणि संसार मांडा म्हणायचं. हे काय अर्थ याला? राहू दे. नाही म्हणजे तुम्ही एवढं आणलंय ना तर ठेवते मी. असू दे. ठेवते. हा जड आहे. हो असू दे. जड ताई सांभाळ. अगं बायको, अगं यांना काही चहा कॉफी वगैरे काही विचारशील की नाही? दादा काय घेणार? चहा कॉफी वगैरे? नाही खरंच नको. नाही असं काय, काहीतरी तर घ्या. निदान फराळ तरी विचार. मी आणते. काय आई पडली वाटतं बघ. थांबा बघ. मोहितराव, सगळं ठीक आहे ना? हा हो. नाही काय नाही. हे जरा धक्का लागला असेल काही. घ्या ना. अरे घ्या ना फराळाचं. घ्या सुरू करा. काका काकी आई घ्या. चिन्या घे रे. खूप फराळ बनवलाय तुम्ही. घ्या काका घ्या. हा काय झालं? अरे दात दुखला माझा. चिन्या, हा लाडू ठेव तुझ्याजवळ. याने तुला क्रिकेट खेळता येईल. काका जोक करतात. दादा तुम्ही घ्या खायला काहीतरी. नाही खरंच नको. स्वीटूला भेटायला आलो होतो, तिला बघितलं आणि मन भरलं माझं पण. हा माझं पण. नाही ते बहिणीच्या घरी काय खात नाही असं म्हणतात, हो ना? तू कधीपासून हे मानायला लागलास? खा ना. अगं नको स्वीटू. अगं तो म्हणतोय ना, तू ते सगळं मानतो, कशाला त्याला आग्रह करते उगाच? तुम्ही अजून थांबणार आहात का? नाही म्हणजे काय, मला आणि मोहितला ना त्याच्या मामाकडे जायचं होतं. बाकी काही नाही. आम्ही आता निघतोच. नाही ताई, आम्ही निघतोच आहे. आम्ही भेटवस्तू द्यायला आलो होतो. आहो पण तुम्ही काही खाल्लंच नाही फराळाचं. घेतलंय ना लाडू चिन्याला खेळायला.
निघतो आम्ही. मी येतो आता. ये. मैत्रिणी हो मी आहे.